सकाळी एका झाडाचे काढले काजू आणि काटे घेऊन तिकडच्या झाडाचे काढायचे आहेत। आता तिकडे निघाले काढायला आणि इथं काटेने जेवढे काढायचे तेवढे काल दादा कृष्णा इथं आहेत तिट्यावर राहणारे त्यांच्याकडून काटेला पेच वगैरे करून घेतला। खाली पडलेले पण पडलेलं आहे, साफ करून घेतलं आहे आम्ही आल्यावर झाडं। आणि इथं हा आहे काजू, असा ही बी काढायची, काजू वेगळा करायचा, चीक लागतो म्हणून। हे आहेत वरती लागलेले आणि हे आता अशी पेच काठी करून घेतलेली आहे आणि इथं आता काढणार आहे मी। पडला हा आहे काजू, असा गवत घुसले बघ त्याच्यात। हे फळ खायला पण चांगलं असतं, पित्त वगैरे पित्तनाशक असतं। सकाळी सकाळी जर काजू खाल्ला खूप चांगलं असतं फळ हे खायला, याने पित्त होत नाही काजूनी। कुठे जाईल तिथं पाठीमागून येते। पिल्लू कुठं आले ते पाठीमागून। त्याच्या बिया आणि हे वेगळे वेगळे काढायचे बी, अशी असतात काजू। काजू खाण्यास पित्तनाशक असतात, सकाळी सकाळी खाल्लं तर पित्त होत नाही। अर्ध्या मिरचीचे देठं काढले आणि इथं टाकलेत वाळत। थोडी देठं काढून आज पुढे काढले आणि राहिलेली आहे ही आता घरात घेऊन चालले। मिरच्या छान अशा वाळलेत, आता मिरच्या छान अशा वाळलेत मिरच्या। उन्हाला घातल्या होत्या, आज दुसरा दिवस मिरच्या घातल्या होत्या उन्हात। थोड्यांची देठं काढले, थोड्यांची काढायचे आहेत आणि उद्या पावडर करायला देईल पूर्ण झाल्यावर। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। टेक केअर, काळजी घ्या, बाय। सबस्क्राईब करायला विसरू नका। बाबांना कधीपासून बाहेर बसा म्हणत होते आणि बाहेर बसून काय करू असं चालू होतं। आता काय माहिती, यांना काहीतरी काम लावायला पाहिजे ते वाटतं बाबांना। आणि बसलेत आता येऊन आपल्या मनानं खुर्चीवर, दिवसभर झोपून होते।